नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुलीचोर गावातील शेतकऱ्यांचा लिंबू तोडणीला आला असून संचारबंदीमुळे शेतकरी आपले पीक बाजारात विकू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याबाबत शासनाने मदत करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुलीचोर या गावातील बरेच शेतकरी लिंबूचे उत्पादन घेतात। सध्या त्यांच्या शेतातील लिंबू तोडीला आला आहे, परंतु संचारबंदीमुळे ते आपला माल विकू शकत नाही। त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच आपला बगीचा व्यापाऱ्यांना विकला आहे, असे व्यापारी सुद्धा माल न तोडता सौदा रद्द करीत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे। 50% शेतीचा लिंबू आहे आणि लिंबूचं उत्पादन आमच्या गावामध्ये सर्वात जास्त असल्यामुळे आज जो भारतावर कोरोनाग्रस्ताचा प्रकोप झालेला आहे, या प्रकोपामध्ये आमचं लिंबूचं अतोनात नुकसान होत आहे। कारण आम्हाला मार्च-एप्रिलमध्ये लिंबू काढणीला येण्याकरता आम्हाला खूप खर्च करावा लागतो, म्हणून आम्ही अतोनात पैसा खर्च करतो की जेणेकरून आपल्याला मार्च-एप्रिलमध्ये उन्हाळा असल्यामुळे आपल्याला रेट चांगले मिळाले पाहिजे, म्हणून आम्ही त्या क्वालिटीवर आणि झाडावर सुद्धा भर देतो। म्हणून आमचा याच्यामध्ये खर्च खूप झालेला आहे। परंतु या कोरोनाग्रस्तामुळे आम्हाला मार्केटमध्ये माल नेता नाही येऊन राहिला, तोडणी कशी करायची, व्यापारी येत नाही आहे, माल कुठे पाठवायचा, हा प्रश्न खूप मोठा झालेला आहे। म्हणून आम्ही सर्व शेतकरी माऊलीचोरचे संकटात आलेलो आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे आज 1000 झाडं आहे लिंबूचे आणि माझ्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त 2400 झाडं आहे। म्हणून आमच्या लाखो रुपयाचा व्यवहार हा ठप्प झालेला आहे। म्हणून आम्हाला आता माल कुठे पाठवायचा, काय करायचं, झाडाचं काय नुकसान होत आहे, फांद्या तुटत आहे झाडांच्या, झाडं खराब होत आहे आणि आता या परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं, म्हणून आम्हाला शासनाने काहीतरी मदत द्यावी ही विनंती। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे।